बँकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते काम करतात, परंतु त्यांना ना पगारवाढ दिली जाते, ना त्यांना ज्या काही सोयी सुविधा दिल्या पाहिजे होत्या त्या मिळत नसल्यामुळे खरं तर आज IDBI बँकेतले जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते बँकेच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आतमध्ये ही संपूर्ण IDBI बँक आहे आणि IDBI बँकेच्या समोर आपण पाहू शकतो की जे कंत्राटी कर्मचारी आहेत, वर्षानुवर्ष या बँकेला सेवा देणारे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांनी आंदोलनाचा इशारा जो आहे तो या निमित्ताने दिलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। IDBI बँकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची संघटना आहे, त्या संघटनेने खरं तर हा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यांनी ही काही त्यांच्या मागण्या या बोर्डवरती लिहिलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नोकरीत कायमस्वरूपी नेमणूक त्यांची केली पाहिजे, प्रलंबित ठेवलेल्या वेतनासाठी आणि त्याचसोबतच कामगारांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, मेहनतीच्या मोबदल्यासाठी हे संपूर्ण लढा जो आहे तो IDBI बँकेच्या इथच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। तुम्ही देखील किती वर्षांपासून या IDBI बँकेमध्ये तुम्ही काम करताय? मला 20 ते 25 वर्ष झाले IDBI बँकेत काम करून। तर काय मागण्या आहेत तुमच्या नक्की नेमक्या? आमच्या मागण्या आहे पगार वाढवीसाठी, कारण आम्हाला पगार भेटत नाही बरोबर। त्यासाठी आम्ही लोकांनी मागणी टाकली होती, मध्ये पण टाकलेली नोव्हेंबरला, तेव्हा पण काहीच नाही झाला। आत्ता परत आम्ही हे 8, 9, 10 महिन्यानंतर परत मागणी टाकली आहे की मिनिमम तर आमचं मिनिमम बेस वाईज आम्हाला पगार तर द्या। आता तुम्हाला सध्याला किती पगार आहे? आम्हाला आत्ता सध्या कटिंग बेटिंग करून 22,500 पगार येतोय। आणि मग जे परमनंट कर्मचारी आहेत IDBI बँकेचे जे थेट कंपनीच्या रोलवरती आहेत त्यांना किती पगार देतात? त्यांना पगार 80 ते 90,000 रुपये त्यांना पगार देत आहे। एवढा इतका फरक आहे? हां, एवढा पूर्ण 1 लाखाच्या वर आहे, तेवढा फरक आहे। खरं तर काही तरुण देखील या कंपनीमध्ये काम करतात। तुमचं नाव काय, गेले किती वर्ष काम करतात? मला इकडे IDBI मध्ये 12 वर्ष झाली आहे। इकडे आता आम्हाला 2017 पासून पेमेंट वाढतं नाही, पण आम्हाला नुसतं आज पेमेंट वाढवतो, उद्या वाढवतो, हे करतो, हे बोलून आम्हाला फक्त तारकावर तारखा देतात आहे। ॲटलिस्ट काहीतरी एकदाच काहीतरी नियम काढावा आणि काहीतरी आमचं सूक्ष्मोक्ष लावा, त्याच्यासाठी आज आम्ही इकडे आलो आहे। मला आता सध्याला तुला पगार किती येतो? आता आम्हाला 25,000 येतो। आणि तुझ्याच पोस्टवरती जे परमनंट कर्मचारी काम करतात, तुझ्याच डेस्कच्या आजूबाजूलाच काम करत असतील, त्यांना किती पगार आहे? त्यांना त्यांच्या ग्रेडनुसार 80-90,000, 1,20,00,000 असे, म्हणजे 1,20,000 असे डिपेंड आहे ग्रेडप्रमाणे त्यांना। आणि आम्हाला जे कंत्राटदार म्हणून एवढं वर्ष ठेवलं आहे, तर आम्हाला 12 वर्ष, माझ्यापेक्षा पण काही लोकांना 18, 20, 25 वर्ष लोक झाले, त्यांना सगळ्यांना समान ठेवलं आहे की ॲटलिस्ट। हे तुमची कंपनी, तुम्ही ज्या थर्ड पार्टी पेरोलवरती आहात, जी कंपनी आहे, त्या कंपनीशी तुम्ही काही चर्चा वगैरे केली? आम्ही बऱ्याच वेळी चर्चा केली, पण त्यांनी त्याबद्दल काय म्हणजे आमच्याकडे कोणत्याच गोष्टीचं एक्सप्लेनेशन दिलं नाही। आम्हाला सांगतात फक्त आम्ही बँकेशी चर्चा करतोय, पण त्या गोष्टीबद्दल त्यांनी अजूनपर्यंत 10-12 वर्ष झालेत। कंपनी कोणती आहे, नाव काय? आता सध्या UNH मॅनेजमेंट आहे। त्या कंपनीच्या मालकांशी वगैरे काही चर्चा वगैरे झाली? त्यांच्याशी पहिली आमची चर्चा झाली, पण तरी पण सध्या ते कोणत्याच म्हणजे आमची चर्चा ऐकून पण घेत नाही आणि आम्ही ज्या डिस्कशन करतो त्या गोष्टीला आम्हाला कोणत्याच गोष्टीला म्हणजे प्रतिसाद प्रॉपर देत नाहीत। ते त्यांचा रिवॉर्डच नसतो। आम्ही सांगितलं 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपयेमध्ये काय होतं, आजकालची जी महागाई आहे त्याप्रमाणे 200 रुपये, 300 रुपये आम्हाला सध्या फक्त 200 रुपये वाढशे 500 रुपये वाढवतात। ही इन्क्रीमेंट असते का? या इन्क्रीमेंटमध्ये काय मिळते का? काय मिळतं? म्हणून तर आम्ही वर्षानुवर्ष सांगतो 2017 पासून आमच्या किती टोटल कर्मचारी या बँकेमध्ये काम करतात, कंत्राटी कर्मचारी? आता नॉर्मली महाराष्ट्राला बोलतो 609 आहे। ऑल इंडियाचा अजून आमचा रेकॉर्ड नाही, पण 609 चा रेकॉर्ड आमच्याकडे आहे या शाखेमध्ये। महाराष्ट्रामध्ये पूर्ण आता नॉर्मली महाराष्ट्रामध्ये। तुम्ही महाराष्ट्रातून सगळे कर्मचारी? हो, नांदेडवरून आले, कोल्हापूरवरून सगळे आले आहे। ही जी हेड ब्रांच आहे त्याची? हां, ही आहे। आम्ही सगळे बेलापूरून आले हो। ही कपरेटची आमचं मेन IDBI टॉवर आहे। आम्ही सगळ्या म्हणजे आता आम्ही बेलापूरवरून आलो आहे, काही अंधेरीवरून आले, काही नांदेडवरून, प्रत्येक ठिकाणून आज सगळे आम्ही सकाळी इकडे येऊन जमलो आहे की ॲटलिस्ट आमच्या 2 मागण्या आहे त्यात पूर्ण करा। पेमेंट वाढतं, पेमेंट वाढ द्या, नाही तर आम्हाला पेरोलवरती घ्या। आणि पेरोलवरती घेऊ शकता, कारण की एवढी 12-12, 15-15 वर्ष इकडे मुलं एकाच ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात आहे, तर एक्सपिरियन्स पण आम्हाला आहे। तर आपण पाहिलं तर तरुण हे जे सगळे या बँकेमध्ये ज्यांना 12-12, 15-15 वर्ष झाले ते कामाला आहेत, त्यांचा आक्रोश एवढाच आहे की पगारवाढ कुठेतरी दिली जात नाही आणि जी पगारवाढ दिली जाते त्याच्यामध्ये फक्त 500 आणि 200 रुपयाची पगारवाढ दिली जाते। आणि या सगळ्या मागण्या त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या मागण्या या बॅनरवरती ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात।
IDBI बँकेची ही संपूर्ण प्रमुख ब्रांच आहे आणि या प्रमुख ब्रांचमध्ये सध्या मनसेचं शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि मनसेचं शिष्टमंडळ जे गेलेलं आहे ते खरं तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या प्रश्नांच्या आवाजासाठी त्या ठिकाणी भेटायला गेलेलं आहे. जशी सगळी युवकांची आणि पुरुषांची मोठी संख्या या आंदोलनात होती, आपण पाहू शकतो की महिला कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत. या सगळ्या महिला कर्मचारी बँकर आहेत. IDBI बँकेमध्ये हे गेले वर्षानुवर्ष काम करतात आहेत. तुमचं नाव काय आणि गेली किती वर्ष तुम्ही या IDBI बँकेमध्ये काम करता आणि कोणत्या शाखेत काम करता? माझं नाव सुविधा विशाल कंदारे. मी आता ह्याच HOमध्येच काम करते, कफपरेज ब्रांचमध्ये. मी गेली 18 वर्ष इथे काम करते आणि आमच्या बेसिक मागण्या एवढ्याच आहे की आम्हाला समान काम समान वेतन द्यावा. सध्या पगार किती घेता तुम्ही मग? सध्या आम्हाला इन हँड आम्हाला 24,000 मिळतो. आणि इन्शुरन्स आणि काहीच नाही. नाही, परमनंट असणाऱ्या व्यक्तीला तुमच्या पोस्टच्या त्याला किती पगार आहे? आमची पोस्ट बनता येणार नाही. आमची पोस्ट फक्त आमचीच आहे. आमच्या व्यतिरिक्त आमची पोस्ट कोणती परंतु तुम्ही जेवढं काम करता तुमच्या नौकी पोरं इथे भरली गेली आहेत. 1300 मुलं आमच्या नाकावर टिचून भरली गेलेली आहेत. त्या लोकांना इन हँड 65,000च्या घरात पगार मिळतो इन हँड आणि त्यातल्या आम्हाला फक्त 24,000 दिले जातात. आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहेत की आम्ही गेली वर्ष आमची जी 18 ते 20 वर्षाची सिनियरिटी आमच्या बँकेसाठी दिलेली आहे ती बँकेने लक्षात घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा बस. परंतु तुमच्या थर्ड पार्टी जी कंपनी आहे तुम्हाला कामावरती घेते त्या कंपनीकडे काही तक्रार वगैरे केली? त्या कंपनीला साधारणपणे IDBI बँकेकडनं किती प्रति व्यक्ती पगार मिळतो त्यांना? IDBI कडून प्रति व्यक्ती अप्रॉक्सिमेट माझ्या माहितीनुसार तरी 6,000 ते 7,000 रुपये त्या लोकांना प्रति व्यक्ती मिळतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त. हा कमीत कमी तुम्हाला आकडा सांगितलाय पण ह्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि दरवर्षी ग्रॅज्युएटी कशी मिळू नये ही त्यांचा प्रामुख्याने त्यांचा हे असतो. दरवर्षी अगोदर जसं जेव्हा 3 वर्षाचा क्रायटेरिया होता तेव्हा 3 वर्ष व्हायला आली की लगेच आमचे वेंडर चेंज व्हायचे. आता 1 वर्षाचा क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएटीसाठी तर 11 महिन्याचं आमचं फक्त कॉन्ट्रॅक्ट बनतं आणि खारिज होऊन मग नवीन कॉन्ट्रॅक्ट बनतं. तर काही अजून महिला आहेत. किती वर्ष झाली तुम्ही काम करता? तुमचं नाव? मला 19 वर्ष झाले. माझं नाव छाया घोगरे. मी 19 वर्ष झाले बँकेमध्ये सर्व्हिस करते. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढी वर्ष आमची इथे दिलेली आहे बँकेला तर मॅनेजमेंटने आमची कदर करावी, आमचा विचार करावा. माझं मॅनेजमेंटलाच बोलणं आहे की त्यांनी आमचा खरोखर विचार करावा कारण की आम्ही खूप केलेलं आहे बँकेसाठी. आम्ही 5 जुनी मुलं आहोत. आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे तर आमचा जरूर विचार करा. 1300 मुलांची भरती करून त्यांना शिकवण्यापेक्षा आम्ही शिकलेलीच मुलं आहोत. आमचा विचार करा, आम्हाला आतमध्ये घ्या. तुम्हाला पगार किती आहे? सर आमचा पगार 24,000. आमचा सगळ्यांचा पगार एवढाच आहे. तुम्ही घरगाडा हाकताना जो पुरतो का 24,000? कसा पूर्ण सर तुम्ही सांगा ना. महागाई किती वाढली आहे, कसं पुरणार? महागाई वाढली आहे, कसं पुरणार कसं सर? कुठे काय आम्ही चालवायचं? जर त्यांना महागाई आहे त्यांचा पगार वाढतो तर आम्हाला पण महागाई आमचा पण पगार वाढला पाहिजे ना सर. मुलांचं शिक्षण तरी होतं का एवढ्या पगारामध्ये? ते तुम्ही कधी ही व्यथा मांडली? कुठून तरी काहीतरी काटछाट करून मुलांना शिक्षण करावं लागतं ना सर. कारण की शिक्षण थांबू शकत नाही ना मुलांचं. असं आमचं आलं असं आमच्या मुलांचं होतं कामा नाही ना. त्यामुळे कुठेतरी काटछाट पण याचा अर्थ असं पण नाही ना सर की आमचं गेलं तर आमच्या मुलांचं तसं व्हावं. त्यासाठी सगळं ना सर. आम्हाला पगार वाढून मिळाला पाहिजे, आम्हाला आतमध्ये घेतलं पाहिजे. मॅनेजमेंटने आमचा पुरेपूर विचार करायला हवा. तर तुम्ही सुद्धा बँकर आहात आणि गेली अनेक वर्ष या बँकेमध्ये काम करताय. पगार कमी मिळतो. तुमच्या बाजूला डेस्कला बसलेला एक व्यक्ती तुमच्यापेक्षा दुपटी तिपटीने जास्त पगार घेतो आणि तुम्ही कमी पगार घेता. याची तफावत तुम्हाला वाटतं? तफावत आमच्या 3 ते 4 पटीने ती लोक पगार घेतात आणि आमच्यापेक्षा कमी काम करतात. आम्हाला तर कुठेतरी वाटणार ना. आता आम्ही इथे 20 वर्ष झाली इकडे काम करतो, आम्ही हे सगळं बघतोय तर आम्हाला तर कुठेतरी वाटणार ना की आमचा पण काहीतरी विचार केला पाहिजे बँकेने. बँकेच्या तुमची थर्ड पार्टी जी कंपनी आहे त्यांचं काय उत्तर आलं की नाही? म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला, आंदोलनं वगैरे केली का त्यांच्या विरोधात? किंवा त्यांचा आमचा काही संबंधच नाहीये ना. आम्ही काम कोणाचं करतो? आम्ही काम बँकेचं करतो. तो मिडलमॅन आहे. आम्ही त्यांना काय बोलणार सॅलरी वाढवायला? बँक आमची सॅलरी ठरवते ना. फक्त देणारा ती त्यांची अशीच कंपनी आहे. ते फक्त नावाला आहे, पगार तर बँकच देते ना. आता तुम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. आता सध्या तरी तुम्ही ते सगळेजण आंदोलनं करता आहात. पुढची भूमिका काय असणार आहे? जर तुम्हाला न्याय मिळाला तर तुम्ही थांबणार आहात
की पुढे काही तुमचं आंदोलन न्याय मिळालं तर पुढे चालू हो, नाही मिळालं तर आम्ही बेमुदत करणार, बेमुदत स्ट्राईक करणार. खरं तर आपण पाहिलं तर महिला कर्मचारी आहेत या सगळ्या आणि सगळ्या बँकर्स आहेत. IDBI बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये गेल्या वर्षानुवर्षांपासून हे सेवा देण्याचं काम जे आहे ते या सगळ्या महिला कर्मचारी करतात आहेत. आपल्या त्या बाजूला पुरुष कर्मचारी आहेत आणि पुरुष कर्मचारी देखील 20-20, 25-25 वर्ष या बँकेमध्ये काम करतात आहेत. तरी देखील त्यांना IDBI बँकेमध्ये खरं तर त्यांना कायमस्वरूपी काम जे आहे ते IDBI बँकेचं मॅनेजमेंट प्रशासन जे आहे ते देत नाही. एकीकडे 1300 मुलांना अर्थात नवीन पदभरती जी आहे ती 1300 जणांची IDBI बँक करते, परंतु जे जुने कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्ष IDBI बँकेमध्ये काम करतात त्यांना मात्र कायमस्वरूपी त्यांना कामामध्ये घेतलं जात नाही आणि त्यामुळे कुठेतरी आमच्यावरती अन्याय होतोय आणि आम्हाला पगार जो आहे तो खूप कमी दिला जातोय. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे आज IDBI बँकेच्या प्रमुख कार्यालयाच्या बँकेसमोर हे सर्वजण कंत्राटी कर्मचारी आंदोलन करताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळात मनसेचं शिष्टमंडळ जे आहे ते आतमध्ये IDBI बँकेच्या मॅनेजमेंटसाठी भेटायला गेलेलं आहे. त्यामुळे त्या मनसेच्या शिष्टमंडळाचं आणि त्याचसोबतच IDBI बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काही चर्चेतून मार्ग या सगळ्या संदर्भात निघणार आहे का हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.